नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांकरता अतिशय महत्त्वाची बातमी येत आहे। त्यातले त्यात जे काही बोगस बांधकाम कामगार आहेत, ज्यांनी चुकीची कागदपत्रे किंवा चुकीच्या पद्धतीने बांधकाम कामगार दाखला मिळवलेला आहे, विविध योजनांचा बांधकाम कामगार म्हणून लाभ घेतलेला आहे, अशांकरता धडकी भरवणारा परिपत्रक निर्णय हा महाराष्ट्र राज्याच्या इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी 25 जून 2025 रोजी हा जाहीर केलेला आहे। हा नेमका निर्णय काय आहे तर याचा परिणाम बांधकाम कामगार आणि बोगस बांधकाम कामगार यांच्यावरती कशा पद्धतीने होणार आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या मार्फत 25 जून 2025 रोजी हा जो काही परिपत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व अपर कामगार आयुक्त कोकण, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती यांना सर्वांना हे परिपत्रक हे 25 जून रोजी देण्यात आलेले आहे। आता हे परिपत्रक नेमकं काय आहे आणि याचा बांधकाम कामगारांवरती कशा पद्धतीने परिणाम होणार आहे, त्यातले त्यात जे काही बोगस बांधकाम कामगार आहेत त्यांच्यावरती विशेष करून कशा पद्धतीने कारवाई केली जाणार आहे याचेच हे परिपत्रक आता आपण समजून घेऊया। मित्रांनो, आता आपण या परिपत्रकाचा विषय आहे तो समजून घेऊया। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बोगस कागदपत्रे दलाल यांच्या विरुद्ध दक्षता पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्याबाबतचा हा परिपत्रकाचा हा विषय आहे। आता हा विषयानुसार आता आपण हे परिपत्रक आपण समजून घेऊया। विषयानुसार आपणास कळविण्यात येते की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत सर्व जिल्हा तालुका स्तरावर जिल्हा तालुका सुविधा केंद्रामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज संगणक प्रणालीवरती सादर केल्यावर तालुका सुविधा केंद्रातील कर्मचारी व नोंदणी अधिकारी यांच्या छाननीअंती अर्ज मंजूर करण्यात येत आहेत। तर पुढे बघूया। सदरच्या सेवा मंडळामार्फत निशुल्क राबविण्यात येतात। मंडळामार्फत देण्यात येत असलेल्या सर्व लाभ कोणतेही शुल्क न आकारता देण्यात येत असले तरीही बांधकाम कामगारांकडून पैशाची मागणी होते असल्याबाबत तसेच बोगस कागदपत्र दाखले तयार होत असल्याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडिया, विविध समाज माध्यमे प्रसारित करण्यात आले आहेत आणि अशा बातम्याही विविध न्यूजपेपर आहेत यांच्यामार्फत आतापर्यंत जाहीर झालेल्या आहेत। तर त्यामुळे सदर प्रकरणी माननीय मंत्री कामगार व प्रधान सचिव कामगार यांच्या निर्देशानुसार दक्षता पथक स्थापन करण्यात येत आहे। त्यानुसार सर्व विभाग प्रमुखांनी खालीलप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश आता महाराष्ट्राच्या कामगार मंडळाने दिलेले आहेत। तर यातील जे काही प्रमुख मुद्दे आहेत ते आपण समजून घेऊया। सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधीनस्थ प्रत्येक जिल्हा कार्यालय प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथक गठीत करावे। सदर जिल्हास्तरीय दक्षता पथकाचे कार्यक्षेत्र त्यांच्या विभागातील दुसरा जिल्हा राहील व संबंधित जिल्हास्तरीय दक्षता पथकास अन्य नेमून दिलेल्या जिल्ह्याचे लेखी आदेश विभाग प्रमुखांनी काढायचे आहेत। म्हणजे आपला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्याची तपासणी आता या जिल्हास्तरीय दक्षता पथकाला करावी लागणार आहे। पुढचा जो काही मुद्दा आहे तोही बघूया। सदर जिल्हास्तरीय दक्षता पथकाने त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात बोगस कागदपत्रे तयार करून होणारी नोंदणी, पैशांच्या मागणीबाबत प्राप्त तक्रारी, बोगस कागदपत्रे, दाखले इत्यादी सर्व तक्रारीबाबत संबंधित ठिकाणी तपासणी मोहीम राबवून संबंधितावर फौजदारी गुन्हे हे दाखल करायचे। म्हणजे ज्यांनी फसवणूक केलेली आहे शासनाची, मग ते दलाल असो किंवा त्याचा खोटी कागदपत्रे लाभ घेतलेले लाभार्थी असो, यांच्यावरती आता फौजदारी गुन्हे हे दाखल केले जाणार आहेत। पुढे बघूया। मंडळाने सर्व क्षेत्रीय
कार्यालयांना वाहन भाडे तत्वावर घेण्यास मान्यता दिलेली आहे। सदर वाहनाचा या कामासाठी वापर करण्यात यावा, तसेच पथकाने त्यांचे इतर अनुषंगिक खर्च विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून प्रशासकीय निधीतून करण्यात यावेत। म्हणजे आता हे काही जे पथक असणार आहेत त्यांना विविध कार्यालयात तपासासाठी जाता येणार आहे, तेथील दप्तर तपासू शकणार आहेत आणि त्याकरता सर्व जो काही खर्च आहे तो शासन करणार आहे आणि जे काही यामध्ये दोषी आढळतील, मग ते अधिकारी असू, दलाल असू किंवा लाभार्थी असू, त्यांच्यावरती आता शासनाकडून फौजदारी गुन्हे हे दाखल केले जाणार आहेत। सर्व संबंधित जिल्हास्तरीय दक्षता पथकाने सदर मोहिमेदरम्यान केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल संबंधित विभाग प्रमुखांना सादर करावा व सर्व जिल्हा कार्यालयाकडून प्राप्त अहवाल एकत्रित करून विभाग प्रमुखांनी त्यांच्या अभिप्रायासह मंडळ मुख्यालयास सादर करायचा आहे। आता ही तपासणी मोहीम कधीपासून कधीपर्यंत चालणार आहे, तर सदर तपासणी मोहीम 10 जुलै अखेर राबवावी व त्याचा अहवाल विभाग प्रमुखांनी 12 जुलै 2025 पर्यंत मंडळात सादर करायचा आहे। म्हणजे 10 जुलै पर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे आणि त्याचा अंतिम अहवाल 12 जुलै 2025 पर्यंत हा इमारत बांधकाम कामगार मंडळात सादर केलेला जाणार आहे। सदर अहवाल सादर केल्यानंतर प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी करावी व विभाग प्रमुखांनी दरमहा त्याचा एकत्रित अहवाल सादर करायचा आहे। म्हणजे ही जी काही मोहीम आहे ती मोहीम नॉनस्टॉप चालणार आहे। असं नाही की फक्त 10 जुलै पर्यंत, ती प्रत्येक महिन्याला आता ही मोहीम राबवली जाणार आहे, त्याचा आढावाही घेतला जाणार आहे। तर बांधकाम कामगार मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार जे काही कल्याणकारी मंडळ आहेत यांच्यामार्फत हे जे काही परिपत्रक 25 जून रोजी जाहीर करण्यात आलेले आहे, त्यानुसार आता प्रत्येक जिल्हा स्तरावरती जे आहेत पथक नेमलं जाणार आहे। ते प्रत्येक कार्यालयात, बांधकाम कामगार कार्यालय असेल तेथे व्हिजिट करणार आहेत, त्यांची कागदपत्र तपासली जाणार आहेत, त्यासोबत लाभार्थी सुद्धा चेक केले जाणार आहे, त्यांची सुद्धा कागदपत्रांची पडताळणी या पथकामार्फत केली जाणार आहे। असे हे परिपत्रक होतं, याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।